पण मग ते आषाढी आज उपवास आहे. त्या डॉक्टरांना सांगितलं खाल्ल्यानंतर गोळ्या घ्या. तर इधर आमचा सनी देओल काय ऐकत नाही. आणि इकडे मॅडमला पाहिजे ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, केळी, डाळिंब. हां, आणि दुसऱ्या डोसमध्ये मॅडम ओकेच झाल्या डायरेक्ट. तर हाय फ्रेंड्स, कळालं ना? तर आज आपण करणार आहोत किचनमध्ये जेवणाची तयारी, कारण की आज मॅडम आउट ऑफ रेंज आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो. आणि 2-3 दिवस झाले पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे असं प्रॉब्लेम झाला की तुम्हाला सांगू नाही शकत. काल ना अक्षरशः ना मी पूर्ण दिवस अंतरामधून उठलोच नाही, म्हणजे असं झोपलेलोच होतो. कारण की अचानक काय झालं माहीत आहे का, मी रात्री जेवण वगैरे केलं, छानपैकी झोपलो, तेव्हापर्यंत काय नव्हतं होत. आणि त्याच्यानंतर जे सकाळी उठलो त्याच्यानंतर एवढं अंग माझं म्हणजे पूर्ण बॉडी अशी जड झाली ना, गुडघे, हातपाय, पूर्ण डोकं आणि पूर्ण बॉडी असं उठता पण नव्हतं येत मला. अरे असं विचार नका, असं वाटत होतं की काय एकदम असं एकदम डोकं खराब झालं होतं. मग त्याच्यानंतर मग दुपारी थोडं आपलं पॅरासिटामॉल तर मी घेतलीच होती सकाळी, आणि थोडं पेन किलर होती ते घेतली, त्याने थोडा आराम पडला. मग त्याच्यानंतर मग आमच्या मॅडम काल सुट्टी घेऊन घरीच राहिल्या. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरकडे गेलो, त्यांच्या औषधी घेतल्या. मग त्या औषधी घेतल्यानंतर मला थोडंसं संध्याकाळी जरा बरं वाटलं. आणि सकाळी उठलो तर मॅडमला ती प्रॉब्लेम सुरू झाली. म्हणजे माझं व्हायरल तिला झालं. ती म्हणजे मग तिने असं जाणवलं नाही, सकाळी निघाली होती ती कामावरती, पण ती बोलत होती हातपाय दुखतात. तर मग मी म्हणलं एक काम कर, तू थांबून घेतलं तिला जबरदस्ती. मग थांबून घेतलं तर काय, नंतर डायरेक्ट अंगावरती घेऊनच झोपली डायरेक्ट. मग तिलाही घेऊन गेलो डॉक्टरकडे आणि सेम त्याच टॅबलेट दिल्यात. जे मला झालं तर तेच व्हायरल तिला झालं. डोकं वगैरे, बॉडी वगैरे सर्व जे पेन होतं त्या सगळ्या गोष्टी तिलाही व्हायला लागल्या. मग डॉक्टरकडून आलो आणि आता मॅडम आराम करतात. तर त्यांना सकाळी जे सकाळचं म्हणजे जे औषध होतं ते दिलेलं आहे आपण, आता ते आराम करतात. तर बघू शकता हे 2 पॅकेट दिले होते, हे माझ्या टॅबलेट आहेत काल डॉक्टरने दिलेल्या. हे अँटीबायोटिक आहेत, काल दिल्या होत्या. आणि हे एवढा बघू शकता 4-5 गोळ्या आहेत या. आणि हे पॅरासिटामॉल दिलेली आहे, म्हणजे जास्त ताप वगैरे आला तर. आणि त्याच्यानंतर हे मॅडमचं पण सेम प्रोसेस आहे. अँटीबायोटिक सकाळची दिलेली आहे आणि पॅरासिटामॉल ताप आला तर. आणि हे फक्त एक मोठी गोळी आलेली आहे त्याच्यामध्ये. या सर्व दिलेल्या आहेत कारण की आराम पडावा म्हणून. आणि मला तर आराम पडला कालच्या ह्याच्याने, नाहीतर मला ना अक्षरशः उठू पण नव्हतं वाटत. एवढे हातपाय आणि एवढं बॉडी पेन होत होती ना, विचारू नका. म्हणून बरं झालं ते मी काल संध्याकाळी गेलो. पूर्ण दिवस मी पूर्ण अंगावरनं काढला आणि संध्याकाळी गेलो. जर सकाळी गेलो असतो ना तर थोडा फरक पडला असता. आणि त्याच्यात मोठा विषय म्हणजे वर्किंगवाल्यांना कसं अचानक झालं ना, कंपनीवाल्याला वाटतं की हे खोटं बोलत आहेत, फसवत आहेत. पण बरं झालं मॅडम घरी राहिल्या. आणि उद्या सॅटर्डे आहे, आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे, म्हणजे 2 दिवस त्यांना आराम करायला मिळेलच. आणि आता ते झोपल्या तिकडे माझ्या मागे, बघू शकता. देऊ का एक कप चहा बनवून? कप चहा बनवतो ना मस्तपैकी, अद्रक डाल के. आता कसं वाटते? डोकं ते तापीमुळं पण. डोक्याची तर गोळी दिली मी त्याला, पर्सनली बोललो डोक्याची गोळी द्या. बनवू काय का अद्रकचा चहा? तू बनवता का? तर चला, थोडं म्हणजे बराच वेळ झाला झोपलेली होती, मस्तपैकी नारळ पाणी वगैरे सगळं. मी आपलं अंडे खाऊनच मी काम भागवलं सगळं. तर चला थोडा आराम करू देऊया आणि मॅडमसाठी मस्त अद्रकचा एक चहा बनवूया. उपवास आहे ना, तर मग दूध देऊ का तुला गरम करून? चहा बनवतो मस्त अद्रकचा. अद्रक आहे का? थांबा चेक करूया फ्रीजमध्ये. मस्तपैकी चहा बनवूया. तर चला. अद्रक आहे का?
एक खोबऱ्याच्यात ठेवलं का फ्रीजमध्ये, शेंगदाणे पण फ्रीजमध्ये, आणि याच्यामध्ये क्या इसमें क्या डब्बा खाली है लगता है. अरे याच्यात तो अद्रकच नाही आहे. तर आमच्याकडे ना मित्रांनो पेस्ट भेटेल अद्रकची, पण काय अद्रक भेटणार नाही असं ठेवलेलं. आणि कशाला असं कसं ठेवलं. तर अद्रक खाली भेटेल का? हा, तर खालूनच आणावं लागेल, कारण की याच्यामध्ये अद्रक नाही आहे. तर बघू शकता मित्रांनो, चहा उकळून झालेला आहे आणि इकडे दूध पण गरम झालेलं आहे. आणि छानपैकी आज चहा बनवूया एकदम. पण विषय असा झालेला आहे, आमचा मुलगा गेला अद्रक आणायला. बघू शकता चहा आला का रे बाबा. बघा कुठं गेलता, मार्केटला गेलता का डायरेक्ट तू? नाही, अद्रक नव्हती. मग काय आणलं? हे कोण सांगितलं तेल? नव्हती अद्रक. मग तेल कोणी सांगितलं तुला? अरे नवरत्न तेल सांगितलं होतं ना. मग मार्केटला नाही गेला तू? मार्केटला नका बोलू. काय इथं तर आहे मार्केट. पहिला एकटा बोलू. मग बिना अद्रकचं देऊ? बघा थोडं जायचं बाळा, माहित पडते कुठं काय आहे. नाही आहे. जाऊ का? आता काय चहा उकळून झाला, आता काय जातो ढेकळं. थोडं डोकं लावायचं, कचरा टाकायला तिथंच जातो ना तू. काय 10 रुपयाची देते, एवढं काय नाही. आणि तू एक तर एवढी हुशार आहेस की डायरेक्ट आणलं की पेस्ट करून ठेवून देतं. तर जाऊ द्या मित्रांनो, आता असं देऊया चहा. बघा भूक लागली, पण मग ते आषाढी आज उपवास आहे. त्या डॉक्टरनं सांगितलं खाल्ल्यानंतर गोळ्या घ्या. तर इधर आमचा सनी देओल काय ऐकत नाही. देऊ का टोस्ट, देऊ का टोस्ट? छान लागतात. अरे काल ते खाल्ल्यानंतर, फळं नाही खाल्ल्यानंतरच मला एनर्जी आली, तोपर्यंत एनर्जीच नव्हती. रात्री अक्षरशः ते स्प्राईट पिलो, गॅस बाहेर गेला, तेव्हा झोप लागली. देऊ का टोस्ट दूध टाकून थोडंसं? मग काय, मग त्यात काय ऑप्शन नाही. भूक लागली तर मग ते मटकी आणलेली आहे ना, मटकी खा मग. तर या मित्रांनो चाय पिण्यासाठी, कारण की आता मॅडमसाठी एक असं कडक चहा बनवलेला आहे. मी अद्रक नाही भेटलं, जाऊ द्या, तसाही छान झालेला आहे चहा. आणि इकडे बघू शकता आमचा आरामची काय ड्रॉइंग काय खतम होत नाहीत आज लवकर. किती ड्रॉइंग बनवल्या तू अजून? टोटल किती बनवल्या? अरे वा, हे भारी आहे ब्लॅक. हां हे छान आहे. माझी कॉपी केली. कोण बोललं? अरे असू दे ना, कोण बोललं? हे मला अच्छा ही डार्क आहे, ही लाईट आहे, ही हे मला आवडलं जास्त. ती मला आवडली ब्लॅक. हा दोन पहिल्यापासून दाखवतो. माझी बघणार हे तर बघ. fan होऊन जाणार. हे मला हे ते गिलास उचलचे, कोणता गिलास? तो गिलास उचलून ठेव. पिणार आहे तेवढं आहे, तेवढं चहा. हां हे पण छान आहे. तर बघू शका जेनजी आहे तो आजचा. जिंजी हा जेनजी नाही, तो जेन अल्फा आहे तो. जिंजी जेनजी नाही आहेस तू. आणि फायनली जे व्हायचं होतं जंतर मंतरवरती ते झालं. झालंय. राजीनामा दिला. शिक्षण मंत्री, केंद्र शिक्षण मंत्री. हां आता काय नाही, ते दुसऱ्या डिपार्टमेंटला टाकतील. आणि ते जे मुलं आहात त्यांना आपलं काय म्हणतात ते, 1-1 लाख रुपये ते त्यांचं नुकसान भरपाई भरून देतील. पण कळालं सोशल मीडिया आणि आजकालचे मुलं एवढे भयानक आहेत ना, कोणी विचारही नाही करू शकत, एवढं आहे. चार आहे ते कमेंट बॉक्स ना, असं कोणी घुसणार नाही, एवढं बेकार बेकार करून ठेवले त्यांचे. नाही असंच पाहिजे. पुऱ्या देशात नाही आहे, पुऱ्या देशात आंदोलन झालं. सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो घरी आलो, बाहेर गेलो होतो आणि काल माझी तब्येत खराब होती.
तर मी डाळ भात खाऊन दिवस काढला, डाळ भात. आणि इकडे आमची मॅडम बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा. म्हणजे आम्ही म्हणजे डाळ भात खायचा आहे ना. असा लागला तो. काल कुठली भाजी होती रे, कुठली फ्लावरची भाजी आणि डाळ भात होता. मी दुपारी ते खाल्लं पनीर भुर्जी बनवली होती ना. संध्याकाळी. आणि इकडे मॅडमला पाहिजे ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, केळी, डाळिंब. हां, आणि दुसऱ्या डोसमध्ये मॅडम ओकेच झाल्या डायरेक्ट आहे ना. दुसरे टॅबलेट घेतल्यानंतर एकदम. एकच घेतला, सेकंड बाकी आहे. हां, मग सकाळी घेतल्या ना, जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या नंतर. आता फक्त जेवणाच्या अगोदरच्या घेतल्यात. आणि त्याला काय झालं, भूक लागली. ए भाई वो देखो ड्रैगन फ्रूट दबा रहा है इधर. आरव. खत्म हो जाएगा फिर स्टॉक हाँ, में नहीं है. नाही मला नको, तुम्हाला लोकांनाच दिलं. नाही ना, खाओ खाओ खाओ. तुम भी खाओ. नहीं खाओ. ए, कपड्याला नको. पछताओगे. कपड्याला नका लावू, लाल आहे ते. जा ना, तू काटा स्पून आण ना. तर असं असतं मित्रांनो, माणसाने डाळ भात खायचा, बायाने नाळ पाणी, ज्यूस, उपवास आहे. उपास. हां, देवा निमित्त एक आज आषाढी आहे. आषाढीच्या दिवशी भरपेट उपास सोडायचं काम सुरू आहे. हे आरव घे खाऊन. केळी लय मस्त लागते. मोसंबीचा ज्यूस पण आणला बघ. तर हाय फ्रेंड्स, कळालं ना. तर आज आपण करणार आहोत किचनमध्ये जेवणाची तयारी. कारण की आज मॅडम आउट ऑफ रेंज आहेत, त्यांची तब्येत बरोबर नाही, माझी नव्हती काल. तर काल मॅडमनी खूप सहकार्य केलं. तर आज आपण सहकार्य करावं. जास्त काय नाही, जेवढं लाईट होता येईल तेवढं लाईट बनवूया. तर आपला मेनू आजचा काय असणार आहे मी तुम्हाला पुढे दाखवतो. त्या अगोदर मॅडमचं बघा तिकडे काय चालू आहे. बघा, आषाढीचा उपवास सोडताय मॅडम, आहे का नाही. अच्छा, मग आता हां, तर आणखी काय लागेल का साबुदाणा खाल्ल्यानंतर? फ्रूट्स वगैरे काही लागतील का आणखी? आहे ना फ्रूट जास्त. काय मी तिला दुपारी काय म्हणलं माहिती आहे का, एक काम कर, जेवण करते का, जेवण देतो वाढून. म्हणलं मटकीची भाजी आहे ना, तू काल मटकी बोलत होती, 2-3 जागेवर मला फिरवलं, मटकी घ्यायची. ते म्हणलं ठीक आहे घे. तर मटकी आणली, तर मटकी थोडी टाकायची ना, तर पुरी टाकली, डाळ बनवली, भात बनवला. तर म्हणलं खा. नाही म्हणते आज फ्रूट खायचं मन करते. तर चला आपण वळूया पहिले मेन मुद्द्याकडे, आपल्या फोटोबाकडे. कारण की 2 माझे चिरंजीव वाट बघतात जेवणाची. कारण की प्लॅन होता बाहेरून मागवण्याचा, पण विचार केला कुछ तो बनाएंगे ना. बाहरून मागून चावल ही खाने हैं ना, बाहर से मंगा के, तो उससे अच्छा घर में बना के चावल खिलाता ना तुम लोग को. तो चलो. तर मित्रांनो, इकडे पॅन ठेवलेला आहे आपण, आणि पहिले तेल टाकून घेऊया छानपैकी. हां, तर आपण बनवणार आहोत शॉर्टकटमध्ये. राईस झालेला आहे आपला, तुम्हाला दाखवतो. राईस बघा कसा बनवला आहे मी, बघा एकदम टवटवीत झालेला आहे. आणि इकडे घेतलेत आपण अंडं, आणखी 4 अंडे इकडे आहेत. आणि इकडे घेतला आपण कांदा कट करून, बघा असा आपला आडमधडम कांदा कापून घेतलेला आहे मी. कारण की आपल्याला काही एक्सपिरियन्स नाही. तर इकडे तेल गरम करून घेऊया छानपैकी. कारण की जास्त काय एक्सपिरियन्स नाही मित्रांनो. ट्राय करूया. बुर्जी तर मी बनवतो, छान बनवतो, आणि बुर्जी भात मजा येईल. तर होऊ देऊया याला गरम. तोपर्यंत आपण कांदे टाकून घेऊया.
बस ना 4 अंड्यासाठी सांगा. 5 टाका. 5 नाही 4 बोल झाले. तर बघू शकता मित्रांनो, बुर्जी अशी झालेली आहे छानपैकी. बघा कशी एकदम मोकळी केली आहे का नाही. हम कुक. आणि ही 4 अंड्याची बुर्जी आहे मित्रांनो. सिमवरती ठेवला आहे गॅस. आणि का माहीत आहे का, याच्या मम्मीचा आहे अशा आषाढीचा उपवास. ती काय खाणार नाही. तिला मग अशी फ्रूट दिले, आणखी थोडेसे कापून देऊया. आणि आता फक्त इथं आहेत अंडे बघू शकता. आणि आता बनवूया भात आणि बुर्जीसोबत खाण्यासाठी मस्त फर्स्ट क्लास ऑमलेट. कारण की आम्ही तिघंच बापले काय खाणार आहे. जय आरो मी, मॅडम खाणार नाहीत. मॅडमनी सकाळचा जो साबुदाणा होता सगळ्यांसाठीच बनवला होता, म्हणजे तोच आता त्यांनी दही साबुदाणा खाल्ला आहे. आणि त्यांना काही फ्रूट देऊया आणि फटाफट आवरून घेऊया. कारण की जास्त काय दाखवता आला नाही, कारण की व्हिडिओ लांब होईल म्हणून. कारण की मला काय एवढा, मला एक वस्तू कशा, मला वस्तू जागावर लागतात आणि प्रॉपर लागतात. आमची मॅडम इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे, मुंबई टू दिल्ली असं काम असतं. तर म्हणून फटाफट आपण पहिले काढून घेतलं ना आवरून घेतलं. तर चला आता याला सगळं आटपून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता, पप्पा तुम्हाला पण पाहिजे? मस्त ना आहे ना, आम्हाला नको. पप्पासाठी आहे ना एक प्लेट. मस्त राईस. सांग किती पाहिजे. बस. आणि नाही हे काढ वरचं. कारण की कसं माहिती आहे की या दोघाला बरोबर बघू शकता कशी बुर्जी बनवलेली आहे. बुर्जी रामनी. बस का, थोडं टाका ना. बस क्या, एवढा मोठा भातसाठी काफी नाही. बस. बस. और ये तुम्हारा शट आउट मारे ना. ये इधर डालिए. हाँ ये लो. बस क्या. बस. जयनी जयचं घेतलंय. भात कमी आहे. अरे घे किती पाहिजे पहिले. भात उरते आपला घरातला नेहमी, कळालं का. यावेळेस थोडी खाली ये ना एक दिवस. नाही नाही घे घे, मला जास्त नाही पाहिजे. काय माहिती आहे का, उरला नाही पाहिजे. आपलं टार्गेट आहे कि भाई खाना बचना नहीं चाहिए. चलो इतना मैं खा लूंगा बघा. एवढा समोर सोमवार. हां बस झालं बाबा. मला नाही पाहिजे. खा, त्याच्या टोपात आहे सकाळचा भात. देऊ का आणून? मच्छीगिरी दिखा रही है. बस झाला एवढा राईस मला. तर बघू शकता अशा प्रकारे आजचा मेन्यू डिसाइडेड झालेला. कार्यक्रम आहे मित्रांनो. काय करणार आमच्या मॅडम बघा इकडे आता गोळ्या घेतल्या, खाल्लं पिल्लं परत. खायचा नाही का, देऊ का थोडे फ्रूट कट करून. तुम्ही खा पहिले नंतर. तर आज काय अशा प्रकारे दिवस गेलेला आहे मित्रांनो कालपासून. काल तरी ठीक होतं, मला पूर्ण दिवस जरा बरोबर नाही वाटलं, पण काल पनीर भुर्जी होती. संध्याकाळी मला एकदम बेस्ट वाटलं. पण काल पनीर भुर्जी बनवली होती, ती काय खाण्याची इच्छा झाली नाही. आणि सकाळी तर एकदम टवटवीत झालो मी एकदम. तर चला जेवून घेऊया. तुम्ही या जेवायला, आय होप तुम्ही जेवत असणार. संध्याकाळी ब्लॉग बघत असाल तर चहा पित असणार. तर चला जेवून घेऊया. ह्याच्यातच खाऊ का बेत, टोपातच काढू भाताला बाहेर. पहिल्यांदा मित्रांनो भात माझा परफेक्ट शिजलाय. आता भात माझा लवकर शिजत नाही बरोबर. एक तर पाणी जास्त होते. ते आम्हाला ना लहानपणी मला एका बाईने सांगितलं होतं, म्हणजे घरवाल्यांनी नाही शिकवलं मला, की भात टाकला ना तर त्याच्यावरती ना एवढं 4 बोट एवढं पाणी ठेवायचं भातावरती, म्हणजे तेव्हा भात बरोबर शिजतो. आणि तीच टेक्निक मी आतापर्यंत यूज करतो. म्हणून माझा भात काय होतो कधी कधी ना जास्त ओला होतो, नाहीतर मग नाही टाकलं तर करपून जातो. तर चला, छान झालेली बुर्जी पाहिजे का रे.
डाळ घ्या ना थोडी थोडी. बघा आज मी जेवण बनवलं ना, अक्षरशः घरातलं ना 2 टोप खाली झाले, नाही तर ना उरतात है ना. हा फेकावं लागतं. ₹700 वाचले तुम्हाला कोणतं? जेवण एकदम. अरे बस का त्याला काय पेढा बनवतो काय तू त्याला. हा, इकडून कोचपतो असा असा, तिकडून कोचपतो असा असा. हा स्टाइल है ना. अरे और उससे ही पूछो उसका स्टाइल। तर बघा इस असे. स्टाइल का नाम क्या है? तर मित्रांनो एवढे भांडे आहेत. आता हे भांडे कोण घासणार याचा विचार पडला मला दोघांपैकी. तू या ये. हे मी घासतो येतो. अंड्याचे भांडे आहेत तर मलाच घासावं लागतील. हे घासतील ना तर याचा वास सकाळपर्यंत तसाच येईल आहे का ना. आणि जर मम्मी नाही उठली तर सकाळी. अच्छा मम्मी नाही उठली तर त्याची वाट बघायला लागली ना तुम्ही. म्हणजे सकाळी मम्मी जर नाही उठली तर खालीच डोसेवाला आहे तर उत्तप्पा मागूया, आणि उठली तर मग चाय चपाती खाऊया. तेव्हा उठणारच नाही. अरे उठली पाहिजे, उठली तरी पण मी उत्तप्पाच मागवणार. उत्तप्पा डोसा मागवणार. उठली पाहिजे. नाही उठली तर चहा चपाती बनवायला लावणार. उठली तर उत्तप्पा मस्तपैकी ऑनन उत्तप्पा वाय 4 उत्तप्पा मंगाओ. हाँ और ऊपर से मेंदू वड़ा 1 प्लेट एक्स्ट्रा. तर छान जेवण झालं मित्रांनो. छानपैकी आता भांडे घासून घेऊया आणि त्याच्यानंतर आपला बॉडी बनवा. छानपैकी भांडे घासा आणि बॉडी बनवा. बघू शकता सेकंड मिल चालू. अरे डाग पडतात. बघितलं इथे डाग पडला आहे म्हणून मी सांभाळून. काय डाग पडतं तू धुतं का. घासाचं तर जीवर येते फक्त मशीनमध्ये टाकतं. हे निघत नाही डाग. कळालं का. केळी घातलं असं वाटतं. मम्मी नाही. हात धु आता. चम्मच घ्यायचा ना एक व्यवस्थित. थोडा असं होतं ते. स्मूथ आहे ना तर असं. मग निघत नाही ते माहिती आहे का डाग. चमच घे खायला. असं पकडले ना तर असं पकडायला नाही. मग चम्मच घ्यायचा ना. नाही तर इकडं बसायचं, इकडे यायचं या बाजूला, इथं मध्ये घ्यायचं. तुम्ही आपलं हाय त्या जागेवरतीच रेपट मारता. हे कोणत्या बादशाने हळद केली. हा एवढं तुझा काय हात काय एवढा हे झालता का तू. हळद 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 करून टाकली. आता हे निघणार का लवकर डाग. आणि बाय बांधून देणारी. असं नाही करायचं कधी. कशावरती झोपतो आपण, काय करतो जरा बघायचं. काय नाही नुसतं आपलं कुठे. तर चला मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत घरामध्ये जे कॅमेऱ्यासमोर दाखवेल ना तर लोक म्हणतील हे हमेशा भांडतात का. काय विषय नाही ते. आता बघू उद्या निघाले तर काढून टाकूया. आणि या ब्लॉगला इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा फक्त टाईमपास होता. चला जय हिंद जय महाराष्ट्र.